वृश्चिक राशी, फेब्रुवारी महिन्यात तुमच्यासोबत 10 मोठ्या घटना घडणार आहेत. कारण शनी आणि राहूचा खरा खेळ आता सुरू झाला आहे. आता तुमच्या आयुष्यात तांडव माजणार आहे. आता तयारी करा, कारण तुमच्या आयुष्यात शत्रू कमी नाहीत. तुम्ही कितीही चांगले असला तरी शत्रूंची कमतरता नाही. तुमच्या लोकांनी तुमचे शत्रू बनवून बसले आहेत. तुमच्या घरच्यांनी तुमचं जगणं हराम करून ठेवलंय. वृश्चिक राशी, मला माहीत आहे तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास तुमच्या घरातून, तुमच्या कुटुंबातून होतोय. आणि मगही तुम्ही जगात कोणाशीही भिडायला तयार असता. तुम्ही खूप ताकदवान आहात, पण तुमची सगळ्यात मोठी कमकुवतपणा म्हणजे तुमचं कुटुंबच आहे. आणि या महिन्यात तेच कुटुंब तुम्हाला सगळ्यात जास्त दुखावणार आहे. म्हणून आजचा व्हिडिओ खूप गंभीर असेल, कारण आज आपलं डोकं थंड करून पाहायचं आहे. आणि आज मी तुम्हाला काही सत्य सांगणार आहे, जे फेब्रुवारी महिन्याची खरी कहाणी आहे तुमच्या समोर उघड होणार आहे. वृश्चिक राशी, तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं असं विचार करता. काही नवीन व्यवसाय करायचा किंवा नवीन नोकरी शोधायचा असं वाटतंय. आणि तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे, मग तो दोस्त असो, नातेवाईक असो किंवा घरच्यांपैकी कोणीतरी असो, जो तुम्हाला सतत थांबवतो. हे करू नकोस, ते करू नकोस, ते करू शकणार नाहीस असं म्हणतो. जो तुम्हाला सतत टाळतो, तुमची किंमत कमी करतो, तुमच्या पुढे जाण्याला अडथळा आणतो. तर त्या व्यक्तीशी नातं तोडून टाकावं, कारण हा महिना पुढे जाण्याचा आहे. आयुष्यात नवीन उंची गाठायची आहे. आणि जर तुम्ही त्या व्यक्तीशी नातं नाही तोडलं, थोडं थांबवलंच, तर तो माणूस परत तुम्हाला थांबवेल आणि तुम्ही पुन्हा या महिन्यातही तिथंच अडकून राहाल. वृश्चिक राशी, संधी स्वतःच आपल्या दारात येते. वेळ स्वतःच तुमच्याकडे येतोय. त्यामुळे या महिन्यात थांबायचं नाही. अनेक संधी येतील, नोकरीत वाढीसाठी, व्यवसायात नवीन उंची गाठण्यासाठी. जर तुम्ही करिअरमध्ये काहीतरी करण्याचा विचार करत असाल तर तेही करू शकता. जर पैशाचा, गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तेही करू शकता. पण जर तो माणूस तुमच्याजवळ असेल जो तुम्हाला थांबवतो, रोखतो, तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तुम्ही खूप पुढे जाल. मागच्या वेळेसही तुम्ही एका व्यक्तीचं ऐकलं आणि मग दुसऱ्याच्या ऐकल्यामुळे आज तुमच्या आयुष्यात इतकं मागे राहील. जर तुम्ही तुमच्या मनाचं ऐकलं असतं, तुमच्या हृदयाचं ऐकलं असतं, तुमच्या डोक्याचं ऐकलं असतं, तर आज तुम्ही खूप पुढे असतात. पण तुमची मूर्खता ही आहे, तुम्ही सतत लोकांचीच ऐकता. मागच्या वेळीही तुम्ही लोकांचं ऐकलं आणि त्यांच्याच बोलण्यामुळे आज तुमच्या आयुष्यात एवढं दुःख सहन करत आहात. जर स्वतःचं ऐकलं असतं तर आज तुम्ही जे काही करायचं होता ते सगळं गाठलं असतं. आता मी तिसऱ्या व्यक्तीकडे वळणार आहे, जो खूप खास आहे. वृश्चिक राशी, या महिन्यात तुम्हाला कदाचित घर सोडावं लागेल. होय, हे कडवं आहे, पण हेच खरं आहे. आणि असं का म्हणतोय? कारण या महिन्यात भांडण, झगडे खूप वाढणार आहेत. या महिन्यात तुमचा राग फारच जास्त वाढेल. लहान सहान गोष्टींवर तुम्हाला खूप राग येईल, ज्यामुळे तुम्ही घरातल्या लोकांशी अगदी छोट्या गोष्टींवरही भांडण कराल. कदाचित ही लढाई इतकी खोलवर जाऊ शकते की तुम्हाला आपलं घरही सोडावं लागू शकतं. आणि सोबतच सध्या आपल्या शेजाऱ्यांपासूनही सावध राहा. एखाद्या लहानशा गोष्टीमुळे शेजाऱ्यांशी तुमचं भांडण होऊ शकतं आणि ते इतकं वाढेल की तुम्हाला घर सोडावं लागू शकतं. वृश्चिक राशी, आपलं मौल्यवान धन कुठेही गुंतवण्याआधी 10 वेळा विचार करा. घाईघाईत मित्रांशी कुठेही आपलं मौल्यवान धन गुंतवू नका. जसं सोनं, चांदी, शेअर मार्केट, सट्टा किंवा वायदा असो, या सगळ्या गोष्टींपासून नेहमी सावध राहा. विशेषतः या महिन्यात, कारण या महिन्यात तोट्याची शक्यता जास्त आहे. जर तुम्ही आपले मौल्यवान पैसे कुठेतरी गुंतवलेत तर तुम्हाला मोठा तोटा होऊ शकतो. कुणाच्या बोलण्यात येऊन आपलं नुकसान करू नका. म्हणून कुणाच्या बोलण्यात येऊ नका आणि सोशल मीडियापासूनही सावध राहा. नाहीतर इथे अडकून पडला तर कधीकधी आपलं घरही सोडावं लागू शकतं. तुम्ही कर्जात सापडू शकता. या सगळ्या गोष्टींपासून दूर राहा. या सगळ्या गोष्टींपासून सावध राहा. आता पुढच्या शुभ बातमीकडे वळूयात. या महिन्यात तुम्हाला एक मोठी खुशखबर आहे आणि ती म्हणजे या महिन्यात जे तुम्हाला आवडेल ते करा. तुम्हाला जर फिरायला जायचं आवडत असेल तर जा. काहीतरी खेळायला आवडत असेल तर खेळा. जर या महिन्यात एखाद्या व्यक्तीबरोबर वेळ घालवायला आवडत असेल तर तो वेळ नक्की घालवा. तुम्हाला काही खास जेवण आवडत असेल तर ते खा. कारण जितका तुम्हाला आनंद होईल तितकंच तुमचे नशीबही तुमच्या बाजूला राहील. या महिन्यात कुणीतरी प्रसन्न करायच्या पेक्षा जर तुम्ही स्वतःला खुश ठेवले तर तुमच्या आयुष्यात नवग्रहांचीही कृपा राहील आणि माता लक्ष्मीची आणि तुमची ऊर्जा देखील अधिक सकारात्मक बनेल. कारण मंडळी, तुम्ही असं व्यक्ती आहात जे सगळ्यांना खुश ठेवता पण स्वतः नेहमी दुःखी असता. तुम्ही सगळ्यांचा विचार करता पण तुमच्याबद्दल कोणी विचार करत नाही. सगळ्यांचा विचार करून सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारे तुम्ही आहात, पण तुमच्याबद्दल कोणी विचार करत नाही. तुम्ही भुकेले राहाल.
पण तुमच्याबद्दल कोणी काळजी घेत नाही. तुम्ही कितीही आजारी असाल तरी तुमच्याबद्दल कोणी विचार करत नाही. पण जेव्हा तुमचे आसपासच्यांना जेव्हा काही त्रास होतो तेव्हा तुम्ही नेहमी त्यांच्या पाठी उभे राहता. पण जेव्हा तुमचं मन दुखतं तेव्हा तुम्हाला त्यांच्या गरज असते तेव्हा तुमच्या पाठीशी कोणी उभा नसतो. कुणी नाही, एक दोन सोडले तर कुणीही तुमच्या पाठीमागे उभा नाही. पण या वर्षी किंवा या महिन्यात तुमचं आयुष्य तुम्हाला मोठ्या यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. म्हणून सांगते, जितकं शक्य आहे तितकं स्वतःला आनंदी ठेवा, स्वतःला खुश ठेवा. कारण आयुष्य कितीही काळाचं आहे हे तुम्हाला माहीत नाही. उद्या काय होईल ते कोण जाणे हे कळत नाही. परसून काय होणार आहे हे तुम्हाला कळत नाही. ही श्वास किती वेळ चालतील हेही तुम्हाला माहीत नाही. मग का नाही या आयुष्यातील प्रत्येक क्षण तुम्ही स्वतःकडे लक्ष देता? स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या, स्वतःच्या आनंदाकडे लक्ष द्या आणि जे आवडतं ते करा. ज्याच्याशी बोलायचं आहे त्याला बोलून टाक. मनात अभिमान ठेवू नको, मनात देशभक्तीचे विचार आणू नकोस. फक्त फेब्रुवारीचा महिना तुला एवढंच सांगतोय की जास्तीत जास्त स्वतःला खुश ठेवा. नाहीतर लोकांचे काय म्हणतात ते पाहत राहाल, लोकांच्या विचारांमध्ये अडकू नका तर कायम दुःखीच राहाल. आणि सध्या तर सोशल मीडियाचा काळ आहे आणि या सोशल मीडियावर जगात इतकं स्वतःला गुंतवू नका की फक्त लोकांच्या आयुष्यातून तुलनाच करायला लागाल. तुम्हाला आयुष्यात सगळ्यात जास्त प्रभाव जर कुठून येतोय तर तो सोशल मीडियावरूनच येतोय. तुम्ही सोशल मीडियावर लोकांची जीवनं बघता आणि तिथूनच तुम्हाला वाटतं की तुमचं आयुष्य फारच दुःखी आहे. तुम्हाला असं वाटतं की तुमचे जे मित्र आहेत, ते जे नातेवाईक आहेत, ते सगळे खूप धमाल करतात, त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आहे. पण तुम्हाला हे माहीत नाही की प्रत्येक फोटोमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये जो माणूस हसतोय तो नक्कीच तसाच आनंदी आहे असं नाही. खरंच तर तो व्यक्ती आनंदीही असतो. कारण जो पती पत्नी फोटोमध्ये हसत खेळत दिसतात ते बहुतेक वेळा आपल्या घरात भांडत असतात. बहुतेक वेळा त्यांच्यात सुसंवाद देखील नसतो, प्रेमही नसतो. पण तू चांगला आहेस, तू खरा आहेस म्हणून लोकांच्या जीवनाकडे बघू नका. जरी तुमच्या जीवनात काहीही चाललं असलं तरी तुलनेचं काम थांबवा. आता मोठ्या घटनेकडे लक्ष द्या, लक्षपूर्वक ऐका. या महिन्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला छोटे छोटे संधी मिळायला लागतील. पैसे कमवण्याच्या, संपत्ती मिळवण्याच्या आणि त्या छोट्या छोट्या संधींमध्ये काही मोठ्या संधी तुम्हाला येणार आहेत. पण या संधी तुम्हाला मिळवायला हव्यात. या संधी मिळवून त्यावर काम करायचं, मग तुम्ही मोठी उंची गाठाल. जर तुम्ही मागील काळी कुठेतरी पैसे गुंतवले असतील तर या महिन्यात त्याला खूप चांगला परतावा मिळू शकतो. मागील काळी कुठेतरी पैसे गुंतवले असतील तर हेच वेळ आहे तुमचा नफा काढा. कारण येणारा काळ तितका चांगला दिसत नाहीये. कदाचित येणाऱ्या काळात तुम्हाला तोटा होऊ शकतो. म्हणून या महिन्यात जितके पैसे काढायचे आहेत ते काढून घ्या. वृश्चिक राशी, या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये कधी कधी अचानक मध्यरात्री कोणाची तरी मदत करायला जावं लागू शकतं. मध्यरात्री कुणाच्या मित्राच्या किंवा नात्याचा फोन येऊ शकतो. तेव्हा तुम्हाला खूप भीती वाटेल. तुम्हाला विचारेल हे काय झालं. अचानक पळत पळत त्या व्यक्तीची किंवा नात्याची मदत करायला जावं लागेल. पण लक्षात ठेवा, तुम्ही मदत करण्यालायक आहात म्हणून नक्कीच त्या व्यक्तीची मदत करा. कधीही मदत करण्यापासून मागे हटायचं नाही. देवाने तुम्हाला जीवन दिलंय तर लोकांची मदत करा. जितपत शक्य असेल तितपत मदत करा. पण जर तुम्हाला वाटलं की कुणी तुमचा फायदा घेत आहे तर तिथे सेवा देणं थांबवा आणि तिथे जाऊन राहणंही बंद करा. वृश्चिक राशी, या महिन्यात कुठूनही, जिथून तुम्हाला अपेक्षाही नसेल तिथूनही तुम्हाला मोठा पैसा मिळू शकतो. कारण हा महिना राहूचा आहे आणि राहू जेव्हा मेहरबान असतो तेव्हा मोठा पैसा येऊ शकतो. वृश्चिक राशी, अशा संधी आधीही तुमच्या आयुष्यात आल्या आहेत. मी आधीही तुम्हाला सांगितले आणि फेब्रुवारी महिन्यात थोडे जास्त योग आहेत, पण या आधीही हे योग होते. वृश्चिक राशी, आता संधी मिळाली तर ते लगेच पकडायची. एखादी जमीन किंवा मालमत्ता विकत घ्यायची संधी असेल तर ती गमावू नका. कुठे काहीतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर लगेच करा. जास्त विचार करून वेळ वाया घालवू नका, नाहीतर ती संधी हातातून निसटून जाईल आणि नंतर पश्चाताप होईल, जसं आधी झालंय तसं. त्यामुळे लक्ष ठेवा, फेब्रुवारीचा महिना खूप छान आहे. या महिन्यात कुलदेवी आणि कुलदेवतेची कृपा असणं खूप गरजेचं आहे. मला ठाऊक आहे तुमच्या घरात सतत काही ना काही खटपट असते. भांडणं होतात, घरात लहान मुलं सतत आजारी पडतात, नवरा बायकोत तणाव वाढतो, पैसा येतोय पण हातात टिकत नाही, कर्जाचे हप्ते भरावे लागतात, लोकांना पैसे द्यावे लागतात, व्याज द्यावे लागते. हे सगळं हळूहळू तुमचं जीवन जणू नरक बनवते. कमाईपेक्षा जास्त लोकांचं कर्ज फेडायला लागतंय. दर महिन्याला कर्ज अजूनही संपत नाही. हे सगळं असं होतंय कारण आपल्या कुलदेवीला समाधानी करत नाही, त्यांची पूजा करत नाहीत, आठवत नाहीत. पण फेब्रुवारी महिन्यात ताऱ्यांसारखं, त्यामुळे या महिन्यात नक्कीच घरातल्या कुलदेवाला दर्शनाला जावे आणि त्याला खुश करावं. मनापासून विनंतीही करायची.
मला विश्वास ठेवायचा आहे, असं केल्याने आयुष्य पुन्हा नीट चालू लागेल. हे माझं खात्रीशीर वचन आहे. सगळ्यांना मनापासून विनंती आहे, तुम्हाला माझ्या इतकं वाटणार नाही, पण खरंच असं मला वाटतं. आता जे काही सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. विशेषतः फेब्रुवारी महिन्यात जास्त लक्ष द्यायला हवं. वृश्चिक राशी, जे करायचे आहे ते जीवनात करा, पण मर्यादेपलीकडे जास्त करू नका, नाहीतर नक्कीच तोटा होतो. मग तुम्ही कितीही मोठे दिग्गज असत तरी. वृश्चिक राशी, लक्षात ठेवा, सगळी हुशारी निघून जाईल, कारण जेव्हा कर्म परत येतील तेव्हा मोठं साम्राज्य असलं तरी तेही कोसळून जाईल. तुमच्या हुशारीनं थोडं बाजूला ठेवा, कारण तो बासरीवाला पाहतोय, आणि जर कोणी तुमच्याशी असं करत असेल तर काळजी करू नका. तो पाहतोय, त्याने सगळ्यांबद्दल विचार करून ठेवला आहे. बदला तुम्ही घ्याल का? तो नाही बदलणार, तो घेणारच. मंडळी, इच्छांची रस्ता खूप लांब जातो. ज्याच्या इच्छांची रस्ता आहे ती खूप दूरपर्यंत जाते, पण आपल्यासाठी चांगलं असं आहे की आपण गरजांच्या गल्लीला वळूयात.